ಸಾವ್ಕಾರ್ ಮಂದಿಗೆಲ್ಲ ನಮಸ್ಕಾರ ರೀ. ಸಾವ್ಕಾರ್ ಮಂದಿ ನಾವ್ ಬಂದೇವ್ ನೋಡ್ರಪ್ಪ ಇವತ್ತ ಪನ್ನಾಳಗಢಕ್ಕ. ನೋಡ್ರಿ ಇವತ್ತ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆ ಬಂದೆವು. ಬರ್ರಿ ನಿಮಗ್ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋ ತೋರಿಸ್ತೇನೆ. ನೋಡ್ರಿ ನಮ್ ಶ್ರೇಯಾನು ಫುಲ್ ರೆಡಿ ಆಗಿ ಬಂದಾಳ ಇವತ್ತ. ಹೆಂಗ ನೋಡ್ರಿ ಸಾವ್ಕಾರ್ ಮಂದಿ ನಮ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ನಮ್ ಸಿಯಾ ಫುಲ್ ಎಕ್ಸೈಟೆಡ್ ಆಗ್ಯಾವ ನೋಡ್ರಪ್ಪ. ಇವತ್ತು ಪನ್ನಾಳಗಢಕ್ ಬಂದಿದ್ದ. ಸಿಯಾ ಹೇಳಿ ಎಲ್ಲಿ ಬಂದೇವ್ ನಾವ? ನಾವ್ ಆಲ್ರೆಡಿ ಪೂರಾ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಎಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಮುಂದೆ ನಿಂತ ಲೈನ್ ದಾಗ ಟಿಕೆಟ್ ಕೌಂಟ್ ಮಾಡತಾರ. ನಾವ್ ಹಿಂದೇವ್ ನೋಡಪ್ಪ, ಲೇಟ್ ಕಮ್ಮರ್ಸ್ ಅಂಡ್ ಲಾಸ್ಟ್. ನೋಡ್ರಿ ನಮ್ಮ ಅಣ್ಣನಂತೂ ಇದೆ ನೋಡಪ್ಪ. ಇವತ್ತು ನೋಡಿದಾಗ ಎಲ್ಲಿ ಹೋದಾಗ ಸ್ಕೂಲ್ ಹುಡುಗರ್ಸ್ ಬಂದಾರ ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಟ್ರಿಪ್. ಸ್ಕೂಲ್ ಹುಡುಗರ್ಸ್ ಫುಲ್ ಬಂದಾರು ನೋಡ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಎಂಟೈರ್ ಫ್ಯಾಮಿಲಿನ ಇಲ್ಲೇ ಐತ್ ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲ. ಸಾವ್ಕಾರ್ ಮಂದಿ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚ ದೊಡ್ಡ ಹುಡುಗರ ತಮ್ಮ ಶೋಕಿ ಪೂರಿ ಮಾಡ್ಕೊತ ಅನ್ನೋಂಗ ನಮ್ ಸಣ್ಣ ಹುಡುಗ ನೋಡ್ರಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಪಿಪಿ ಓದ್ಕೊಂತ ಬಂದೈತಿ. ಈ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಒಂದೊಂದಲ್ಲ ನಮಗೆ ಇದ್ದು ನಮ್ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದು. ಸಾವ್ಕಾರ್ ಮಂದಿ ಗೇಟ್ ಎಂಟ್ರಿ ಹೊಡಿತಿದ್ದಂಗ ನಮ್ ದೊಡ್ಡಪ್ಪ ಮತ್ ನಮ್ಮ ಮಾಮಗಳ ಕೂತ ಎಲ್ಲ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಓದತ್ತಿರ್ ನೋಡ್ರಪ್ಪ ಪನ್ನಾಳಗಢ ಬಗ್ಗೆ. ಹಂಗ ನಮ್ ಮ್ಯಾಳೆಲ್ಲ ಗೊಳೆ ಆಗಿತ್ತು. ನಮ್ಮ ಅಣ್ಣಗಳ ಆಲ್ರೆಡಿ ಗೈಡನ್ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿರ್ ನೋಡ್ರಪ್ಪ. ಇವ್ ನೋಡ್ರಪ್ಪ ನಮ್ಮ ತಾತ್ಯ ಗೈಡ, ಡೇಂಜರ್ ಮನುಷ್ಯ ನೋಡ್ರಪ್ಪ. ಭಾಳ ಡೇಂಜರ್ मनुष्य तन गैडा. ही दिशा पश्चिम दिशा आहे. पश्चिमेला दुसरा मेन गेट आहे. नाव काय 3 दरवाजे. जसा आपला कोकण भाग आहे नाव काय कोकणी दरवाजा. ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ಮತ್ ಮಗಳ ಈ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಕೇಳಿ ಫುಲ್ ಶಾಕ್ ಆಗಿರ್ ನೋಡ್ರಪ್ಪ. ಅವ್ರು ಶಾಕ್ ಆಗೋದ್ ನೋಡಿ ನಾವೆಲ್ಲ ಶೇಕ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದು. गाडी आपण लावली उत्तर दिशेला. दुसरा दरवाजा वाघ दरवाजा. बनायला मुख्य दरवाजे 3 आहे. इतर ठिकाणी तो प्रवेशद्वार 1. 401. गाडीचे ना 3-4 किलोमीटर. आता बघितलं प्रत्येक मान्य की रायगड मोठा किल्ला आहे. वरून निमुता खाली पसरट. आपला किल्ला वरून पसरलाय. छत्रपती शिवरायांच्या आधी 600 वर्षापर्यंत किल्ला आहे. स्वतः महाराजांनी जिंकलेला किल्ला आहे. किल्ला बनवला दुसरा राजा भोज मध्य प्रदेश. त्यांचं नाव शिलारवंशी नरसिंह यांनी किल्ला बांधलेला आहे. आता काही लोकांनी लहानपणी नाटक बघितलं असाल विक्रम येतात. तो पहिला राजा भोज किल्ला ज्याला म्हणतात दौलताबाद. राजा कृष्णदेवराय किल्ल्याचं नाव ठेवलं ब्रह्मगिरी. आपण ज्या इमारती वाढला अशा काही इमारतीमध्ये पर्शियनमध्ये शिलालेख आहे. हे लावले मुघलांनी. किल्ल्याचं नाव बदललं शहानबी दुर्ग. दुर्ग म्हणजे डोंगर. त्यांनी राज्य केले नाव बदलले. आणि हा किल्ला गेलता तह मध्ये. झालं ना पुरण तह, मिर्जा जयसिंगचा तह. या तहामध्ये आपण हरलो 1659. पुन्हा विजापूर लोकांनी 13 वर्ष राज्य केले. आपले 60 लोकांनी किल्ला जिंकला. हे 60 लोक चढले. आता ओळख आहे सनसेट पॉइंट. तुम्हाला मला धडा होता 4थीला पन्नागडचा वेढा. एवढं इतिहास पाठ आहे. ही आपली शोकांतिक आहे. आता वेढा कसा पडला टप्प्यात आपल्याला माहिती आहे. आपण कोल्हापूर पासून किती उंचावर आहे 700 फूट. गडापासून 250. समुद्री सपाट पासून 3127 फूट आहे. एवढ्या उंचाला 2 तलाव आणि 150 विहीर आहे. तर त्या लोकांना धान्याचे कोठार आहे. असे 3 बिल्डिंग आहे. सध्या आपण घरी आणतो धान्य गाड्याने. पहिले साधनं बैलगाडी के रेडे. माझ्या मागे बघा दरवाजे जिना आहे. सध्या दरवाजे लावले का लोकांना सेल्फी रोग या घातला महारोग आहे. ಗೈಡ್ ಒಂಥರ ಸೈಕೋ ಕಿಲ್ಲರ್ ಗತಿ ಕಾಣತಿದ್ ನೋಡ್ರಪ್ಪ. ಕಾಕ ನನ್ನ ಮಗ ಏನು ಕರೆ ಹೇಳತ್ತಿದ್ದು ಸುಳ್ಳು ಹೇಳತ್ತಿದ್ದು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗಿತ್ತು नमगरे. धान्य गेला की छतावरती छिद्र आहे. आपण सर्वांनी वरून धान्य खोले टाकायचे. पूर्वी आपली आजी टाकायची कडलिंबाचा पाला आपण टाकतो सरकारी वही. कोणी धान्य खराब करू नये म्हणून पाहरा. आज आपल्या घरामध्ये असतो प्लास्टिकचा पोगर. वरती बघा दगडी बघा पाणी आहे. हे पडणार पाणी थांबत नाही. ही भिंत किती रुंद आहे 14 फूट दाट भिंत आहे. सध्या व्हील हॉल. धान्य कितपर भरतं धान्य कसं निघतं ते बघायला सर्वांनी आत यायचंय. नो कमेंट. ಓ ಕಮೆಂಟ್ಸ್ ಅಂತ ಕಮೆಂಟ್ ಬಂದ್ ಮಾಡಿಸಿ ಬೆನ್ ಹತ್ತಂದ್ರಪ್ಪ. ಬೆನ್ ಹತ್ತಿ ನೋಡ್ರಪ್ಪ ನಮ್ಮ ಮಂದಿ ಎಲ್ಲ. ಸಾವ್ಕಾರ್ ಮಂದಿ ಕಾಕ ಚಲೋ ಅಂತಿದ್ದಂಗ ನಮ್ಮ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಫುಲ್ ಚಲೋ ಅಂತೇಳಿ ಹತ್ತಿರಪ್ಪ ಕಾಕನಿಂದ. ಕಾಕ ಫುಲ್ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಎಲ್ಲ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ಮಾಡ್ಕೊಂತ ಎಲ್ಲ ತೋರಿಸ್ಕೊಂತ ಹೊಂಟಿದ್ದ. ನಾವು ಫುಲ್ ಎಕ್ಸೈಟೆಡ್ದಾಗ ಕಾಕನ ಬೆನ್ ಹತ್ತಿದ್ದು ನೋಡ್ರಪ್ಪ. ಕಾಕ ಅಂದ ಇವತ್ತು आज इसकी माँ का छोड़ेंगे नहीं फोड़ेंगे ಅಂತೇಳಿ ಫುಲ್ ನಮಗೆಲ್ಲ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಂತ ಎಲ್ಲ ಸೆಟಪ್ ಮಾಡಿದ್ವಿ. हा कोटा नाचणी. दुसऱ्या कोटांमध्ये वरी कोठार आहे. असे 2 कोठार पलीकडे आहे. माझ्या साईडचे दरवाजे बंद असायचे. इथे मध्ये होता लाकडी खांब ज्याला आपण म्हणतो अगळ आडना अडसर. ते आता केले कोबा. पाठीमागे दरवाखाली छिद्र आहे जिथून धान्य निघायचंय.
तुमचे मधले 6 खांब एकसारखे आहे आणि हा शेवटचा खांब 1 इंच बाहेर आहे. हे पूर्वीचे मेजरमेंट आहे. पहिला टप्पा 100 क्विंटल, 250 क्विंटल, 350 क्विंटल, 550 क्विंटल. ही पूर्वी एक भाग संपला की 100 क्विंटल संपलं. हा एक धान्य नाचणी तिन्ही म्हणून 5 लाख पोती. हा धान्य स्टोरेज वेअर हाऊस. समोर बघा खिडकी आहे, तिथून धान्याची लेवल बघायची. तर पूर्वीचा हा शेत चारा ज्याला आपण म्हणतो टॅक्स, आज आपण बँकेला व्याज भरतो. त्याचं नाव गंगा, दुसरं नाव यमुना, तिसरी सरस्वती. ही नावं नद्यांची नाव आहे. जसा नदीचा प्रवाह संपत नाही, धान्य साठा संपत नाही. आपण ज्या ठिकाणी भेटला आमच्या स्पॉटला पुतळा होता वीररत्न बाजीप्रभू देशपांडे ज्यांनी पावनखिंड अडवली. त्याचा इतिहास आपण पुढे घ्यायचा आहे. आणि आपण ज्यावेळी कर नाका घेतला राईटला पुतळा स्टार्टिंगला वीररत्न शिवा काशीत प्रति शिवाजी असे प्रतिवते शिवाजी 5 अशी नाव का ठेवली ऐकायला पुढे जायचंय. आता धान्य कसं निघते तुम्हाला बाहेरून दाखवतोय पुढे. ಸಾವುಕಾರ ಮಂದಿ ಕಾಕ ಫುಲ್ ಎಲ್ಲ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡ್ದೆ. ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ದೆ ಹೊರಗೆ ನಡ್ರಿ ಫೋಟೋ ತಕ್ಕೋಕ್ರಿ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೇಳೆಲ್ಲ ಫುಲ್ ಎಕ್ಸೈಟ್ಲಿ ರೆಡಿಯಾಗಿ ಹೊಟ್ಟು ನೋಡ್ರಪ್ಪ. ಯಾಕಂದ್ರೆ ಫೋಟೋ ತಕ್ಕೋಕ್ಕಿಂತ ಪೆಲ್ಲ ಇವ್ರನ್ನೆಲ್ಲರೂ ಲೈನ್ಲಿ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಬೇಕಿರಲ್ಲ, ಅದು ಭಾಳ ಟೆನ್ಷನ್ ಕೆಲಸ ಐತ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಲೈನ್ಲಿ ಅರೇಂಜ್ ಮಾಡೋದಂದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಟಾಸ್ಕ ನೋಡ್ರಿ. आत गेला की गार वाटते. जेवढी जाड भिंती तेवढा गारवा, जेवढी लहान भिंती तेवढी एसी. ही आपली शरीराची नासाडी. हत्तीची असेल पाठी अंबारी, याचा वरचा आकार अंबारी आहे. खाना म्हणजे धान्य. हा एकच गोटा नाचणी, काकाच्या मागे बघा मधला दुसरा कोटा वरी आणि तिसरा भाताचा. हे धान्य होतं 6 महिन्याचं. हा धान्याचा साठा संपत आलं. आपल्या राजांना पनागड सोडणं भाग पडलं. आपले काय विचार आहे पळून गेले, तसे राजे नव्हते, पाठवले. एका वेळेला 2 पालख्या केल्या. त्या पालख्या कशा बनवल्या, कशा पाठवल्या पुढे कसे. आणि माझ्या मागेच मोकळी झाडी आहे. इथे छत्रपतींचे राजवाडे होते, इंग्रजांनी उद्ध्वस्त केले. त्याला मराठी म्हणतात टंगसाळ किंवा खजिना. तर हिंदी म्हण आहे कुछ पाने को कुछ छोड़ना पड़ता है. मिला तो नाही, पुरा तोड दिया. तर आपली संघटना मागे घ्या, फोटो काढून पुढच्या पुढे जायचंय. ಅಂತೂ ಇಂತೂ ಕಾಕ ತನ್ನ ಫೈನಲ್ ಭಾಷೆದ ಟಚಪ್ ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ಕಾಕ ಅಂದ, ನಾ ಇದ್ರೊಳಗೆ 20 ವರ್ಷದಿಂದ ಎಕ್ಸ್ಪರ್ಟ್ ಅದನಪ್ಪ, ನೀವೆಲ್ಲ ಹೋಗಿ ಬರೋಬ್ಬರ ಲೈನ್ ನಿಲ್ರಿ, ನಾ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಫೋಟೋ ಹೊಡಿತೀನಿ ಅಂದ. ಕಾಕ ಫೋಟೋ ಹೊಡೆದ ಮೇಲೆ ನಡೀರಿ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಸ್ಟೆಪ್ ಆ ಕಡೆ ಎತ್ತಿ ಆ ಕಡೆ ಹೋಗೋಣ ಅಂದ. ಸಾವುಕಾರ ಮಂದಿ ನೋಡ್ರಿ ಏನು ಚಂದ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಫೋಟೋ ಬಂದೈತಿ. ಫೈನಲಿ ಮಿಷನ್ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ರೀ. ನಮಸ್ಕಾರ ರೀ.